पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय येथे शनिवारी 18 एप्रिल रोजी सायंकाळी पद्मशाली समाजाचे सुपुत्र नागेश नारायण कोंडा यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमच्या वतीने माजी नगरसेवक तथा वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांच्या शुभ हस्ते न्यायाधीशपदी निवड झालेल्या नागेश नारायण कोंडा यांना शॉल व बुके देऊन सन्मान केला। यावेळी फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा, सल्लागार सुकुमार सिद्धम, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, समन्वयक किशोर वेंकटगिरी, सदस्य वेंकुटम जडल, श्रीनिवास पोटाबत्ती, ओमसीपल्ली, मल्लेशम जोगू व सखी संघमच्या सचिवा कुमारी रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सौ सविता येदूर, ममता तलकोकुल, पल्लवी संगा, वनिता सुरम, गीता भूदत्त, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, भाग्यलक्ष्मी तुम्मा यांच्यासह पद्मशाली पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान विश्वस्त देवीदास अन्नलदास, प्राध्यापक नरेंद्र गुंडेली, नारायण कोंडा, राजीव येदूर, कृष्णकांत जक्का, शशिकांत बेनगिरी, विनोद कोंडा, नरसिंह चक्राल, राजकुमार मामड्याल, दशरथ सामल, लक्ष्मीनारायण धुभाषी, विष्णुप्रसाद लोकम, चक्रधर अन्नलदास यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।